नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे. शेळी पालन करता वेळेस किंवा शेळ्या सांभाळता वेळेस कोणत्याही प्रकारची लाज पाळायची नाही, किंवा कोणाला लाजायचं नाही, किंवा आपण छोटा धंदा करतोय हे स्वतःच्या मनाला सुद्धा वाटून घ्यायचं नाही, किंवा आपण म्हणजे की खालच्या थराचा धंदा करतोय किंवा दुसऱ्याच्या रानामध्ये हिंडतोय शेळ्या घेऊन, असं कोणताही विचार डोक्यात नाही आणायचा शेतकरी मित्रांनो. बिंदास हा धंदा जे आहे तर करीत राहायचं आहे शेतकरी मित्रांनो. का की आपण लाबाड बोलून किंवा कोणाला लुटून गरीबाला पैसे कमीत नाहीत शेतकरी मित्रांनो. आपण मेहनत करून पैसे कमीवतो, त्यामुळे ह्या धंद्यामध्ये लाजायचं नाही. आणि धंदा सुरू करता वेळेस थोडंसं चिकाटीनं हा धंदा करावा लागतो शेतकरी मित्रांनो, तरच आपण सक्सेस राहतो. चिकाटी म्हणजे कसं की हा धंदा करता वेळेस कुठं मित्र आहे सोबत, जास्त गावाला फिरायला जमणार नाही. जरी गेला तरी तुम्ही 10 वाजायच्या आत शेळ्यापाशी आला पाहिजेत, किंवा नंतर शेळ्या बांधल्याच्या नंतर तुम्ही जाऊ शकता. नंतर तुम्ही संध्याकाळी सुद्धा शेळ्यापाशी राहिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारे जर शेळी पालन तुम्ही केलं चिकाटीनं तर तुम्ही सक्सेस आहे ह्या धंद्यामध्ये. नाहीतर हा जी धंदा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे पैसे असतात, आता शेळी पालन सुरू करायचं म्हणलं तर आता आपण जे आहे तर म्हणजे पहिल्या आपल्याकडे शेळ्याला मोठ्या होत्या, म्हणजे 20-25 शेळ्या होत्या आपल्याकडं. परंतु काय अडचणीमुळं आपण शेळ्या ज्या आहेत तर सगळ्या संपूर्ण विकल्या होत्या. त्यानंतर आता ह्या वर्षी नंतर आणखी चालू केलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये 2 बोकड होते, त्यामधले 2 बोकड विकलेत, 2 पाठी ठेवल्यात, 2 शेळ्यात. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्या दोन्हीच्या 4 झाल्यात. म्हणजे काही आता ह्या पाठी ज्या आहेत बारकाल्या, ह्या 1-1.5 महिन्यामध्ये आता गावा जाणारच आहेत. त्यामुळे आता 2चे 4 झालेले आहेत शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारे ह्या शेळ्यामध्ये आपल्याला वाढ करायची आहे. तरी पण आता म्हणजे हे 4 घेतल्यात, अजून 2-4 शेळ्या आपण पाड्यासाठी घेणार आहेत. सध्या घेणार नाही सध्या. कारण काय आहे की सध्या बाजारामध्ये शेळ्याला खूप महागाई आलेली, किंवा सध्या जास्त भाव आहेत. त्यामुळं आपण बाजारामधून सध्या तर शेळ्या घेणार नाहीत. सध्या पाड्यापर्यंत आपण थांबणार आहेत. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, पक्षी माझं एकच सांगणं आहे की शेळी पालन करता वेळेस किंवा शेळी पालन व्यवसाय करताना लाजू नका, लाज पाळू नका शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर लाज नाही पाळली तर 100% तुम्ही शेतकरी मित्रांनो यशस्वी व्हाल, आणि लाज पाळली तर यशस्वी होणार नाहीत शेतकरी मित्रांनो. तर ही आपली 1 एकर लिंबोणी. तर शेळ्यासाठी शेतकरी मित्रांनो ही लिंबोणी जी आहेत तर शेळ्यासाठी मोकळी फिरायला आहे. इतर म्हणजे दुसऱ्याचे जर रानं ज्यावेळेस रिकामे होतील त्यावेळेस आपण मोकळ्यात दुसऱ्याचे रानं बिंदी बी चारू. आणि चाऱ्याचं नियोजन हे जे तुम्ही बघता राजमा पीक, तर स्वतःकडं जर असेल तर स्वतः बी भुसकट किंवा भुसा त्याचा तुम्ही साठवून ठेवू शकता. नसेल तर दुसऱ्याकडून 1000-500-2000ला घ्या आणि साठवून व्यवस्थित ठेवा. तुरीचा भुसा असं आता तुरी निघाल्यात, तुरीचा भुसा ठेवून द्या शेतकरी मित्रांनो. कडबा निघून आता ज्वारीचा कडबा व्यवस्थित स्टॉक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये अडचण येणार नाही. आता काय की इथून पुढं तुम्ही आता पावसाळ्यापर्यंत, म्हणजे आता जानेवारी महिना चालू आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत तुम्ही मोकळ्या चारू शकता. जास्त चाऱ्याची आपल्याला गरज नाही. परंतु आपला सुका चारा जे आहे तर आपण जूनमध्ये, आता डोंगराळ भागामध्ये चरायला जागा असती, परंतु आपल्या इकडं जास्त जमिनीत म्हणजे डोंगर भाग नाही आहे, त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मोकळी चरायला जागा नसती. जूनमध्ये लागवडी होत्यात, आणि लागवडी झाल्यानंतर एकदा कापूस सोयाबीन पेरण्या झाल्या त्यावेळेस आपल्याला नंतर मोकळी जागा राहत नाही. मग त्यावेळेस आपल्याला सुका चारा आणि ओल्या चाऱ्याचं नियोजन त्या टायमाला करून ठेवावं लागेल, तरच आपण सक्सेस आहेत. जो माणूस शेळी पालनामध्ये, गाई म्हैस पालनामध्ये, ह्या गोष्टीमध्ये चाऱ्याचं नियोजन व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे लावीन तेव्हाच सक्सेस होतं आहे. नाही तर तुम्ही जर चारा नियोजनाकडे जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही सक्सेस होणार नाही शेतकरी मित्रांनो. ते बघा आपल्या लिंबूला कशा प्रकारे फुलं लागलेली सध्या.
ते काय झालं आहे, हस्तभार जे आहेत आपल्याला थोडंसं यंदा जास्त दिवस पाऊस राहिल्यामुळं जास्त दिवस काय म्हणजे पाऊस जास्त दिवस राहिल्यामुळं त्याला थोडासा ताण देता नाही आला आणि ताण नाही देण्यात आल्यामुळं थोडंसं हस्तभार धरायला थोडी अडचण आली. मग हस्तभार काय धरला नाही, परंतु आता आंबिया बहार जे आहे तर भरपूर प्रमाणात धरलेला आहे. आता हे बघू शकता तुम्ही, फुलं जे आहेत तर भरपूर प्रमाणात फुलं लागलेली आहेत. आता मी जे आहे तर शेतकरी मित्रांनो, आपण स्वतः एकटाच आहे, मालकीण आणि मी. तर आम्ही दोघंजणं शेळी पालन करण्याच्या विचारात आहेत. म्हणजे सुरुवात केली आहे. आता पहिल्या शेळ्या असल्यामुळं आपल्याला काय त्याच्याशिवाय कायचं जमाना झालं शेतकरी मित्रांनो. कारण काय की पैसा शेतीमध्ये पाहिजे तसा काय पैसा पुराणा झाला शेतकरी मित्रांनो आपल्याला. हे अशा पद्धतीनं आपले लिंबू बाग फुटलेली शेतकरी मित्रांनो, भरपूर प्रमाणात फुलं धरलेली आहेत. तर हे थोडंसं लेट येईन. आंबिया बहाराचं उन्हाळ्यामध्ये काही इतकं येत नाही, थोडं लेट येईल. परंतु पैसे कधी ना कधी खर्च लिंबूचे येणारच आहेत आपल्याला. त्यामुळं कधी बी फुटू द्या, कधी बी पैसे येणारच आहेत. त्यामुळं काही हे नाही. आणि जर मालच नसता धरला तर मग अख्ख्या वर्ष व्हायला गेलं असतं. त्यामुळं कधी आता धरू किंवा पहिला धरला असता तरी उन्हाळ्यात थोडे पैसे जास्त होते. परंतु जाऊ द्या, कधी ना कधी फुटलेली मुनी त्याला महत्त्व आहे फुटण्याला. तर शेतकरी मित्रांनो, फक्त माझं एकच सांगणं की तुम्ही शेळी पालन करायला तुम्ही लाजू नका, शेती करायला लाजू नका, तर तुम्ही शेतीमध्ये शेळी पालनामध्ये सक्सेस आहेत. तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ना. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंटद्वारे विचारायचा, मी सांगत जाईन शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रिप्लाय देत जाईन. म्हणजे माहिती विचारित जा, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय देत जाईन शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जे काय शेतीमधली माहिती पाहिजे असेल ती संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. शेळी पालनाविषयी संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो, व्यवस्थित अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शेळ्या थोड्या आता तुम्हाला कमीत, माझ्याकडे 2 शेळ्या. तुम्ही म्हणता की आता नवीनच सुरू केलं आहे, परंतु शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच दिवसापासून शेळ्या सांभाळतो आहे. पक्षी काय अडचणीमुळे ह्या मागाल्या 1-2 वर्षामध्ये आपल्याकडं शेळ्या नव्हत्या. त्यामुळं बऱ्याच मित्राला वाटत असेल की शेळी पालनाची काय माहिती, पण संपूर्ण शेतकरी मित्रांनो, जेवढी बी शेळी पालनामध्ये माहिती असेल तुम्ही एक ना एक माहिती तुम्ही विचारू शकता. मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करीन. फक्त आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका. धन्यवाद.